शिवरायांची युद्धनीती आणि आरमार. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असता शत्रूवर हमखास यश मिळवण्यासाठी कोणती युद्ध पद्धती वापरावी याचा विचार म्हणजे युद्धनीती. युद्धनीतीचे सामान्यतः 3 प्रकार पडतात. 1. समोरासमोर खेळले जाणारे युद्ध. दुसरा गनिमी कावा. आणि तिसरा शत्रूला संकटात पडलेले पाहून केलेले कूटयुद्ध. या तिन्ही प्रकारच्या युद्धात आक्रमक आणि संरक्षक असे 2 उपप्रकार येतात. शत्रूचा प्रदेश जिंकण्यासाठी आपणहून केलेले ते आक्रमक युद्ध आणि शत्रूने लादल्यामुळे करावे लागलेले ते संरक्षक युद्ध. यातील सर्व प्रकारची युद्ध शिवरायांनी काळ वेळ प्रसंग पाहून केलेली असली तरी त्यांची मुख्य युद्धनीती ही आक्रमक आणि गनिमी काव्याचीच होती. शिवरायांना स्वराज्याची वाढ करण्यासाठी आक्रमक युद्ध पद्धतीचा वापर करावा लागला. शिवरायांनी आदिलशाही मुलूक कुरतडूनच स्वराज्य वाढवलेले दिसते. शिवरायांनी वापरलेला गनिमी कावा तंत्र हे त्यांनीच विकसित केले आहे. शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचे जनक मानले जातात. जगात अनेक देशात शिवाजीचा गनिमी कावा अभ्यासला जातो. युद्धात जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा संख्येने, बळाने आणि युद्ध सामग्रीने वरचढ असतो तेव्हा गनिमी पद्धतीने युद्ध केले जाते. गनिमी काव्याचे तत्व शत्रूची जास्तीत जास्त हानी करणे आणि आपली हानी होऊ न देणे. शत्रू बेसावध असता बहुधा रात्रीच्या अंधारात घोडदळाने शत्रूवर हल्ला करणे व शत्रू युद्धाला तयार होईपर्यंत सुखरूप परत जाणे या पद्धतीत अपेक्षित असते. आपण पळून गेल्याने आनंदित झालेल्या तुकडीवर दुसऱ्या बाजूने पुन्हा हल्ला करणे व पळून जाणे. शत्रू सैन्यात विस्कळीतपणा व भीतीचे वातावरण निर्माण करावे लागते. शत्रूची जवळची छावणी सोडून दूरच्या छावणीवर अनपेक्षित हल्ला केल्याने शत्रूची अधिक हानी होते. अशा हल्ल्यांमुळे शत्रू सैन्य बेसावध असल्याने मारले जाते व शत्रूची शस्त्रे, दारुगोळा आपल्याला मिळून आपले सामर्थ्य वाढते. गनिमी हल्ल्यात होणाऱ्या अशा चकमकीत विजयाला महत्त्व नसते. शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करून आपण सुखरूप पळून येणे यातच विजय असतो. शत्रूला आपल्याला पळवून लावल्याचा आनंद जरूर मिळतो, पण त्यांचे सामर्थ्य कमी होत असते. मराठ्यांचा हा गनिमी कावा मोगलांना कधी समजलाच नाही. मराठे जेव्हा मोगल फौजांवर गनिमी काव्याचा वापर करून हल्ला करीत व पळून जात तेव्हा मोगलांना तो आपला विजय वाटत असे. शिवरायानंतर औरंगजेबाशी लढताना छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराराणी यांनी याच गनिमी काव्याचा अवलंबन करून मोगलांना जेरीस आणले होते. अर्थात मोगली सरदारांना तो त्यांचा विजय वाटून ते आनंदोत्सव करीत असत. बादशहाला अशा विजयाच्या बातम्या पुरवून बक्षिसे मिळवित होते. गनिमी युद्ध पद्धतीत आपल्या हालचाली अत्यंत गुप्तपणे करून शत्रूच्या हालचालींची बारीक माहिती मिळवणे, शत्रूला बेसावत ठेवून त्याच्यावर हल्ला करणे व होईल तेवढे शत्रूचे नुकसान करून आपण परत आपल्या गोटात येणे, आपली फौज कठीण जागी लपवून ठेवणे, शत्रूला आपला पाठलाग करायला लावून मूळ छावणीपासून दूर नेणे व अडचणीच्या जागी शत्रूचा खात्मा करणे, शत्रूची रसद आपण मिळवणे, शत्रूचा पाण्याचा साठा विषारी करणे, शत्रूच्या छावणीच्या भोवतालचा प्रदेश आधीच वैराण करून ठेवणे इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होत असतो. हा युद्ध प्रकार आक्रमक युद्धाचा असल्याने शक्यतो शत्रू प्रदेशात केली जातात. त्यामुळे शत्रू प्रदेशाची हानी होते, युद्ध होते, त्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते, अन्नधान्याची टंचाई निर्माण होते, जनावरांना चारा मिळत नाही. आपला प्रदेश मात्र सुखरूप राहतो. शत्रूला जेरीस आणून माघारी फिरायला लावणे यात अभिप्रेत असते. शिवरायांनी स्वतः विकसित केलेली गनिमी काव्याची युद्धनीती ही त्यांच्या गरजेपोटी निर्माण झाली होती. शिवरायांचे स्वराज्य हे लहानशा जहागिरीतून निर्माण झाले होते. त्यांच्याजवळ प्रदेश, किल्ले, सत्ता, संपत्ती आणि फौज मर्यादित होती. त्या मर्यादित साधन सामग्रीतून स्वराज्य वाढवताना त्यांना गनिमी कावाच उपयोगी पडला होता. शिवाय स्वराज्याची भौगोलिक परिस्थिती ही गनिमी काव्याला पोषक होती. महाराजांनी नेहमी आक्रमक धोरण स्वीकारलेले दिसते. त्यांच्या आजूबाजूच्या मुस्लिम सत्तांचा प्रदेश कुरतडून स्वराज्याची वृद्धी करावी लागली होती. महाराजांनी रायगडापासून 300 कोसावर असलेल्या सुरतेवर 2 वेळा हल्ला केला. तेव्हा महाराजांनी वापरलेले तत्व हे गनिमी काव्याचेच होते. शत्रूच्या दूरच्या छावणीवर अनपेक्षित छापा मारणे हे गनिमी काव्याचे तंत्र असते. सुरतेच्या आजूबाजूला इतका मोगली प्रदेश असता महाराज तेथपर्यंत पोहोचून लूट करतील असे शत्रूला स्वप्नातही वाटले नाही. शत्रूला पाठलाग करायला लावून त्याला लुटणे हे गनिमी तंत्र महाराजांनी बहादूर खानाच्या बहादूरगडावर हल्ला करताना वापरले. शिवरायांनी 7,000 फौज सोबत घेऊन बहादूरगडावर हल्ला करताना फौजेच्या 2,000 आणि 5,000 अशा 2 तुकड्या केल्या.
2000च्या फौजेने बहादूरगडावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवरायांची इतकी कमी फौज पाहून बहादूर खानाने त्या फौजेचा पाठलाग केला. या 2000च्या फौजेने माघार घेत खानाला 20 कोस दूर नेले आणि इकडे शिवरायांच्या 5000 फौजेच्या तुकडीने बहादूरगड लुटून आगी लावल्या. या लुटीत महाराजांना 1 कोटी रुपये खजिना आणि 200 अरबी घोडे मिळाले. लढाईसाठी जसे सपाट मैदान लागते तसेच जवळ पाण्याचा मुबलक साठा असणे आवश्यक असते. फौजेला आणि जनावरांना पिण्यासाठी मोठे पाणीसाठे असावे लागतात. गनिमी काव्याप्रमाणे शत्रूचे असे पाणीसाठे ताब्यात घेतले जातात. अशा पाण्यात विष टाकून ते पिण्यास अयोग्य केले जाते. एप्रिल 1673 मध्ये उमराणीच्या युद्धात प्रतापराव गुजरांनी याच तंत्राचा वापर करून बहलोल खानाला जेरीस आणले होते. शेवटी पाण्याअभावी शरण येऊन बहलोल खानाने धर्मवाट मागितली आणि आपली व आपल्या फौजेची सुटका करून घेतली. महाराज बहुतेक लढाया स्वराज्याच्या बाहेर अथवा सीमेवर करीत असत. त्यामुळे आपल्या मुलखाची व रयतेची हानी होत नसे. आपल्या मुलखातील पिके सुरक्षित राहत तर शत्रूच्या प्रदेशाची हानी होत असे. शिवप्रभूंनी शिकवलेली ही गनिमी काव्याचीच पद्धत मराठ्यांनी पुढील काळातही वापरली. पेशवाईत मल्हारराव होळकर गनिमी काव्याचे तज्ज्ञ होते. त्यांनी बहुतेक लढाया गनिमी काव्याने लढून राज्यविस्तार केला. त्यांचे याबाबतचे पत्र मोठे बोलके आहे. मल्हारराव लिहितात, आपले सैन्य थोडे, यास्तव मनुष्य राखून जाया होऊन देता मसलतीने त्यांच्या सैन्यासभोवते हिंडून फिरून त्यास लांडगेतोड करावी. रयतेची मात्र वैरण राखून रानातील वैरण जाळून टाकावी. रसद चालू देऊ नये. आपल्या फौजेत मणाची धारण आणि त्यांच्या लष्करात शेराची धारण अशा तऱ्हेने करीत मराठी फौज किती आहे हा अदमास लागू देऊ नये. शिवकाळात युद्ध जमिनीवर आणि समुद्रात केली जात. त्यामुळे सैन्यात पायदळ व घोडदळ असे 2 प्रकार होते. आजच्या प्रमाणे वायुसेना त्या काळी नव्हती. समुद्र आपले रक्षण करतो, तेथून हल्ला होण्याची भीती नाही, अशी शिवपूर्व काळात राज्यकर्त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी आरमाराकडे लक्ष दिले नव्हते. शिवाजीराजे हे पहिले राज्यकर्ते होते ज्यांनी समुद्रमार्गे धोका आहे हे जाणून आरमार वाढवण्याकडे लक्ष दिले. त्या काळी नौकाचा वापर हा व्यापारासाठी, मक्केच्या यात्रेस जाण्यासाठी आणि चाचेगिरीसाठीच होत होता. त्यामुळे मुंबईचे इंग्रज आणि जंजिऱ्याचा सिद्धी यांचे सागरावर वर्चस्व प्रस्थापित झाले होते. ते शिवरायांनी मोडून काढले. शिवकाळात फौज आणि आरमार या 2 पद्धतीने लष्करी हालचाली होत होत्या. लष्करात पायदळ आणि घोडदळ असे 2 प्रकार होते. त्यातील 2000 पायदळ आणि 5000 घोडदळ हे हुजूर फौज म्हणून ओळखले जाई. हुजूर फौज महाराजांच्या आणि राजकुटुंबाच्या संरक्षणासाठी असे. हुजूर फौजेव्यतिरिक्त पायदळात कोकणातील काटक मावळे, स्वतःची ढाल, तलवार किंवा बंदूक बाळगणारे लोक असत. त्यांची रचना करताना 10 सैनिकांवर एक दहिजा म्हणजे नाईक होता. 5 नाईकांवर एक हवालदार असे व 2 हवालदारांवर एक जुमलेदार असे. जुमलेदाराच्या हाताखाली 100 माणसे असत. अशा 10 जुमलेदारावर 1 हजारी सरदार असे. त्याचप्रमाणे 5 हजारी अथवा 7 हजारी सरदार असत. पायदळाच्या प्रमुखास सरनोबत म्हटले जाई. सैनिकाला महिन्याला 1 ते 3 होन पगार मिळे. जुमलेदारास वर्षाला 100 होन, 1 हजारीला 500 होन तर 5 हजारीला सालीना 2500 होन पगार मिळे. सैन्यातील सर्व पगारी नोकर असत. वतने देण्याची मोगल पद्धत स्वराज्यात नव्हती. घोडदळात बारगीर आणि शिलेदार असे 2 प्रकार होते. ज्याचे घोडे सरकारी असे तो बारगीर आणि जो स्वतःचे घोडे बाळगी तो शिलेदार अशी विभागणी होती. शिलेदाराला घोड्याच्या खर्चासाठी जादा पगार अदा केला जाई. घोडदळाच्या रचनेत 25 सैनिकांवर 1 हवालदार, 5 हवालदारांवर 1 जुमलेदार आणि 5 जुमलेदारांवर 1 सुभेदार व 10 सुभेदारांवर 1 5 हजारी असे. सरनोबत निराळा असे. पायदळात तलवार आणि बंदुका हीच मुख्य हत्यारे होती. संरक्षणासाठी ढाल असे. घोडदळात तलवार, भाला, बंदूक आणि पट्टा ही हत्यारे होती. त्याचप्रमाणे तोफखानाही असे, ज्यात हलक्या तोफा आणि जड तोफा असे 2 प्रकार होते. पायदळ घोडदळाबरोबर शिवरायांनी आरमाराकडेही लक्ष दिले. शिवरायांनी पक्के ओळखले होते की ज्यांच्याजवळ आरमारी सामर्थ्य त्याचे राज्य सुरक्षित. 1656च्या सुमारास स्वराज्याची सरहद्द समुद्रापर्यंत भिडली. कोकण प्रांत महाराजांच्या ताब्यात येताच महाराजांचा संबंध इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच या परकीय सत्तांशी येऊ लागला. जंजिराचा सिद्धी सागरी चाचेगिरी करून बलवान झाला होता. तो स्वतःला अरबी समुद्रावरचा राजाच समजत असे. त्याला फिरंगी वेलंदेजही घाबरत होते. महाराजांना सिद्धीप्रमाणे सागरावर सत्ता मिळवायची होती. त्यांनी अनेकदा सिद्धीला जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही.
महाराजांनी 1657 साली कल्याण भिवंडी काबीज करून खाली राजापूरपर्यंतचा सलग पट्टा स्वराज्यात सामील करून घेतला. त्यावेळेपासून महाराजांचा सिद्धीशी संबंध येऊ लागला. शिवाजी महाराजांनी कल्याण आणि वसई येथे 1657 मध्येच ताळणे बांधण्यास सुरुवात केली. या दोन जागा निवडताना महाराजांची दूरदृष्टी दिसते. या भागात सागाची जंगले होती, त्यामुळे लाकूड मुबलक होते. शिवाय या दोन्ही खाडीतून मोठ्या बोटींचे जलावतरण करणे सोपे जाई. तसेच वसईतून पोर्तुगीज कारागीरही मिळत असत. कल्याण वसई येथे महाराजांनी पोर्तुगीज कारागिरांकडून बांधून घेतलेली पहिली 20 लढाऊ जहाजे समुद्रावर तरंगू लागताच शत्रूचे धाबे दणाणले. महाराजांचे आरमार वाढत होते. त्यांना सागरी किल्ल्याची गरज वाटू लागली. महाराजांनी सिद्धीचा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न 1669 पर्यंत केला, परंतु सिद्धी हा आदिलशाही सोडून मोगलाईत गेल्याने त्याचे सामर्थ्य वाढले. त्याला शह देण्यासाठी महाराजांनी कुर्टे बेटावर मालवणचा सिंधुदुर्ग बांधला, दापोलीजवळ हळणे येथे सुवर्णदुर्ग बांधला आणि आपले आरमार सिद्ध केले. आता महाराजांनी बचावात्मक धोरण सोडून आक्रमक धोरण स्वीकारले. महाराजांचे आरमारी सामर्थ्य पाहून सिद्धीची मस्ती उतरली होती. परकीय सत्ताही महाराजांना घाबरून होत्या. महाराजांना जगाला आपले बळ दाखवायचे होते. त्यांनी सागरी मार्गाने बसरूरवर छापा मारण्याचे ठरविले. 8 फेब्रुवारी 1665 रोजी महाराज स्वतःच्या बोटीवर चढले. स्वतःच्या आरमारातून लाटांवर स्वार होऊन छापा टाकणारा शिवाजी हा भारताच्या इतिहासात पहिला राजा होता. महाराजांचा आपल्या आरमारावर इतका विश्वास होता. बसरूरची लूट मिळताच महाराजांनी मुंबईपासून 19 मैलावर असणाऱ्या खांदेरी उंदेरी बेटावर किल्ले बांधायचे ठरविले. महाराजांच्या आरमारातील बोटींची संख्या चित्रगुप्ताने दिली आहे. ती पाहता बोटींचे प्रकार आणि त्यांची संख्या पाहून शिवरायांच्या आरमाराची कल्पना येईल. या यादीत 30 गुराबा, 150 महागिऱ्या, 50 लहान गुराबा, 100 गलबते, मोठ्या होड्या 10 तर लहान होड्या 150, तारवे 60, मचवे 50 आणि 15 जुग इतकी संख्या दिली आहे. 150 टन वजन वाहणारी जहाजे 85 असल्याचे संदर्भ मिळतात. महाराजांनी यापैकी 160 जहाजे मुंबईच्या बॅकबेसमोर उभी करून मुंबईच्या इंग्रजांवर दाब ठेवला होता, अशी इंग्रजांची नोंद आहे. महाराज आपल्या आरमाराचा उपयोग लष्करी सामर्थ्य वाढवणे यासाठी जसा करीत, तसाच तो इराण, बसरा, मोका बंदराशी व्यापार करण्यासाठीही करीत होते. शिवाजी महाराजांचे मोठेपण कशात आहे हे विचारणाऱ्यास हे चोख उत्तर आहे. आरमाराचे आणि जलदुर्गाचे महत्त्व जाणणारा शिवाजी हा पहिला राजा होता. आभाळा एवढ्या कर्तृत्वाचा राजाच हे करू शकतो. शिवाजी महाराजांची थोरवी. बरेचदा महाराजांचे चरित्र जे लिहिले किंवा वाचले जाते त्यामागे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांचे आकर्षण असते. महाराजांचे पूर्ण आयुष्य हे अशा घटनांनी परिपूर्ण आहे. मग ती अफजलखानाची भेट असो, पन्हाळ्यावरून पावनखिंडीतून केलेले पलायन असो, पुण्यात 1 लाख सैन्याच्या गराड्यात शाहिस्तेखानावर टाकलेला छापा असो, की जगप्रसिद्ध आग्र्याहून सुटका असो. या सर्व घटना अगदी काल्पनिक वाटाव्या इतक्या नाट्यमय आहेत. वास्तविक ही 4ही महाराजांवर आलेली संकटे होती. या घटना म्हणजे महाराजांच्या जीवाशी खेळ होता. यात प्रचंड धोका आणि जोखीम होती. वाचकाला महाराज यातून सुखरूप सुटले हे आधीच ठाऊक असले तरी वाचनाचा आनंद त्याला भुरळ घालीत असतो. शिवाजी महाराज हे एक असामान्य राजे होते. त्यामुळे त्यांचे चरित्र अभ्यासताना या नाट्यमय आणि रोमांचकारी घटनात गुंतून न पडता महाराजांचे असामान्य गुण, कर्तृत्व, कर्तबगारी यासारख्या त्यांच्या कार्यातून शिकण्यासारख्या आणि शिकवण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. आपल्या समाजाकडून एक चूक नेहमी होते. महाराजांप्रमाणे असामान्य गुणी व्यक्ती समोर आली की समाज तिला देवत्व बहाल करून टाकतो. ती व्यक्ती अवतारी पुरुष आहे असे मानून मोकळे होतो. त्यामुळे आपला एक फायदा होतो. त्या व्यक्तीला देवत्व दिल्यामुळे त्या व्यक्तीचे गुण आपल्यात आणण्याची जबाबदारी आपल्यावर राहत नाही. बोलून चालून तो परमेश्वराचा अवतार आहे. आपण सारे सामान्य माणसे, आपली बरोबरी कशी होणार असा विचार करून आपण नाट्यमय घटनात गुंतून जातो. त्याच्या भोवती दंतकथांची जाळी विणतो. महाराजांच्या बाबतीत असेच घडले आहे. शिवजन्मोत्सवात आणि राज्याभिषेक महोत्सवात गुंतल्यामुळे महाराज समजून घेण्यास आपल्याला सवडच होत नाही. महाराजांच्या काही ठळक असामान्य गुणांचा विचार आपण या प्रकरणात करणार आहोत. महाराजांनी ज्या सुधारणा आपल्या स्वराज्यात विचारपूर्वक केल्या तो काळ 350 पावणे 400 वर्षांपूर्वीचा होता हे लक्षात घ्यायला हवे.
त्या काळचा समाज शिक्षणाच्या अभावी रूढीप्रिय होता. सामाजिक सुधारणा मान्य करण्या इतका विचारी नव्हता. अशा वेळी या सुधारणा करताना व विचार मांडताना महाराजांना किती यातना झाल्या असतील याची कल्पनाच करावी लागेल. हिंदुस्थानात आजवर अनेक राजे महाराजे होऊन गेले, ज्यांचे नामोनिशाण राहिले नाही. याचे कारण ती राज्य म्हणजे त्या घराण्याची मालमत्ता होती. राजाच्या मृत्यूनंतर राजकुमार वारसदार ठरत असे पिढ्यानपिढ्या राजगाद्या चालत असत. पण प्रजेला ही राज्य आपली आहेत असे कधीच वाटले नाही. राजा प्रजेशी आणि प्रजा राजाशी कधीच समरस होऊ शकली नाही. महाराजांचे स्वराज्य हे श्रींच्या इच्छेने निर्माण झाले आहे अशी महाराजांची प्रथमपासून धारणा होती. त्याचप्रमाणे स्वराज्य हे भोसले घराण्याचेच फक्त राज्य नव्हते, तर ते रयतेचे आणि रयतेच्या सुखासाठीचे राज्य होते. म्हणून महाराजांना मृत्यूसमयी हे राज्य कोण चालवेल ही काळजी दिसत नव्हती. त्यांचा विश्वास होता की हे रयतेचे राज्य आहे, ते कोणी सांभाळावे हे रयत ठरवेल. त्याचप्रमाणे स्वराज्य श्रींच्या इच्छेने निर्माण झाले आहे, तर श्रीच त्याची काळजी घेतील. एक राजा इतका निस्पृह वृत्तीने विचार करू शकतो हे नवल आहे. महाराजांनी स्वराज्यात वतनदारी पद्धत बंद केली होती. स्वराज्य हे वतनदारी पद्धत बंद करणारे 17व्या शतकातले एकमेव राज्य होते. वतनदार, जमीनदार, देशमुख हे पिढ्यानपिढ्या वतने चालवणारे वतनदार किल्ल्याप्रमाणे वाडेहुडे बांधून राहत असत. पदरी पागा आणि फौज बाळगीत प्रसंगी शत्रूला मिळत असत. आपापसात वैर करीत, एकमेकांच्या लग्नाच्या वराड्यावर हल्ला करीत, संपूर्ण वऱ्हाड कापून काढीत असत. आपापसात लढाया करीत, यामुळे राज्य कमकुवत होत असत. आपले वतन कायम राहावे म्हणून शत्रूला फितूर होत असत. म्हणून महाराजांनी वतनदारी बंद केली. राज्याचे अष्टप्रधान अधिकारी यांना वतन न देता वार्षिक रोख तनखा ठरवून दिलेला असे. हे स्वराज्याचे नोकर पगारी असल्याने त्यांना प्रजेला नडता येत नव्हते. महाराजांनी निर्णय घेऊन वतनदारी बंद केल्यावर त्याला अपवाद कधीही केले नाहीत. महाराजांचे व्याही पिलाजीराव शिर्के हे संभाजी राजांच्या पत्नी येसुबाई राणीसाहेबांचे वडील आणि महाराजांची कन्या राजकुंवरबाई यांचे सासरे होते. म्हणजे पिलाजीराव दोन्हीकडून व्याही होते. त्यांचेही दाभोळचे वतन महाराजांनी जप्त केले होते. पिलाजीराव वतनासाठी आग्रही होते. महाराजांच्या दृष्टीने हे दुखणे नाजूक होते, पण महाराजांची तत्वनिष्ठा अथांग होती. महाराजांच्या ठायी अंधश्रद्धा बिलकुल नव्हती. राजाराम महाराजांचा 24 फेब्रुवारी 1670 रोजी जन्म झाला. सोयराबाई राणीसाहेबांना पुत्र झाला. परंतु घरातील बायका चिंतित होत्या, कारण राजाराम महाराज उपडे निपजले होते. महाराजांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा महाराज लगेच म्हणाले, हा मुलगा मोगलाई पालती घालेल. जगदीश्वराने हा संकेत दिला आहे. महाराजांच्या या बोलांनी घरावरची दुःखाची छाया मावळली. गडावर सर्वत्र आनंद झाला. महाराज अमावस्येलाही मोहिमेवर निघत असत. महाराज नेहमी म्हणत, प्रतिपदेचा वाढता विजय प्राप्त करायचा असेल तर अमावस्येला मोहिमेवर निघायला हवे. महाराजांच्या मनात अंधश्रद्धेला स्थान नव्हते. महाराजांना गनिमी काव्याचं जनक म्हणून जगाने मान्य केले आहे. महाराजांनी ज्या प्रदेशात स्वराज्य स्थापन केले त्या प्रदेशाची भौगोलिक स्थिती गनिमी काव्याला पोषक होती. सह्याद्रीच्या आधाराने स्वराज्य जन्माला आले. डोंगराळ भागात वावरणारे मावळेही कणखर होते. गनिमी युद्धाचे तंत्र वापरताना साहसी कल्पना, योग्य नियोजन, पूर्ण गुप्तता, काटेकोर अंमलबजावणी आणि हमखास यश ही महाराजांची पंचसूत्री होती. आजही परदेशी लोक युद्धशास्त्रात महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करतात. महाराजांनी वतनदारी नष्ट करून प्रजेला सुखी केले. त्याचप्रमाणे शेतसारा निश्चित केला. मलिक अंबरने ठरवून दिलेली कर प्रणाली सदोष होती. त्यातील दोष काढून महाराजांनी अनाजींच्या मदतीने तिला परिपूर्ण केले. जमीन मोजण्यासाठी एक काठी निश्चित केली. त्या काठीने शेताची मोजणी केली. जमिनीचा कस ठरविला. जमीन कोरडवाहू आहे की जिरायत आहे की बागायत आहे हे पाहिले. जमिनीला पाटाचे पाणी मिळत असेल तर वेगळा कर लावला जाईल असा सर्वांगीण विचार करून शेतातून पीक किती येईल ते पाहून त्यातील चौथा वाटा सरकारी कर निश्चित केला. या कराची वसुली पगारी कारकून करीत असत. दुष्काळी परिस्थितीत करमाफी दिली जाई. शेतकऱ्यांना बैल, बी बियाणे आणि खावटी सरकारातून मिळत असे. जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली यावी या उद्देशाने पडीक जमीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली जाई. या जमिनीवर पहिली 5-6 वर्षे कर आकारला जात नसे. हे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात.
त्यामुळे शेतकरी सुखी झाला. त्याला स्वराज्य आपले राज्य वाटू लागले. महाराजांची मराठा फौजेला सक्त आज्ञा असे की फौजेने भरल्या शेतातून जाऊ नये. त्यामुळे उभ्या पिकाची नासडी होते. काटणीला आलेली पिके गेल्यावर शेतकरी आर्थिक संकटात येतो. त्याचप्रमाणे फौजेने शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करू नये. फौजेला आवश्यक वस्तू शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन त्याच्या मर्जीने खरेदी कराव्यात. तसेच फौजेने धर्मस्थळे, प्रार्थनास्थळे, साधुसंत, स्त्रिया आणि धार्मिक ग्रंथ यांना तोशीस लावू नये. मोहिमेवर असताना लुटीत धार्मिक ग्रंथांची प्रत सापडली तर तिचा अवमान न करता तिला योग्य व्यक्तीच्या हाती सुपूर्द करावी. सर्व अष्टप्रधान, अधिकारी आणि फौज वेतनधारी असल्याने त्यांना त्यांच्या अंगाच्या गुणांप्रमाणे बढती किंवा बदली करता येत असे. त्यामुळे व्यक्तीच्या अंगाच्या गुणांना स्वराज्यात वाव होता. त्यामुळे साधी खेड्यातील माणसेही शौर्याच्या जोरावर फौजेत उच्च पदावर गेल्याची उदाहरणे आहेत. महाराज स्वतः गुणग्राहक होते. आजूबाजूच्या मोगली आमदानी स्त्रियांच्या अब्रूला काडीचीही किंमत नव्हती. स्त्रियांचा बाजार मांडला जात असे. कित्येक सत्ताधीश आपले जनानखाने बाळगून होते. ते त्यांच्या प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असे. महाराजांच्या स्वराज्यात त्याच गुन्ह्यासाठी वयाच्या 12व्या वर्षी महाराजांनी रांजेकर पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली होती. वेलवडीच्या पाटलिणीवर वाकडी नजर ठेवल्यामुळे चिडलेल्या महाराजांनी स्वतःच्या मेहुण्याचे सखोजी गायकवाडचे डोळे काढून त्याला पन्हाळ्यावर अंधार कोठडीत ठेवले होते. इतकेच नव्हे तर युवराज संभाजी राजे यांच्यावर अनाजींनी काही आरोप केले तर युवराजांची दरबारी चौकशी करण्यात आली. परस्त्रीला मातेसमान मानणारे महाराज आजही आदर्श ठरतात. महाराजांची 7 लग्ने झाली होती, परंतु ती उपभोगासाठी नव्हती. एक लग्न झाले की 2 कुटुंबे आणि अनेक नातलग एकत्र येतात. अनेक व्यक्तीचा पाठिंबा मिळतो. अशी ही लग्ने केवळ राजकारणाची सोय म्हणून जिजाबाईंनी ठरवली होती. राजे महाराजे अशी अनेक लग्ने करीत असत. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात महाराजांना माणसे जोडण्याची गरज होती. त्याचाच एक भाग म्हणून ही लग्ने झाली असून त्यामुळे शेकडो कुटुंबे स्वराज्याच्या उपयोगी पडली. महाराज धार्मिक होते. त्यांना हिंदू धर्माचा अभिमान होता, परंतु इतर धर्मीयांचा अनादर त्यांनी कधीच केला नाही. औरंगजेब कट्टर मुस्लिम होता, परंतु त्याचबरोबर त्याने हिंदू देवतांचा द्वेष केला. हिंदूंची देवळे पाडली आणि तेथे मशिदी बांधल्या. हिंदूंवर जिजिया कर लावला, बंधने आणली. महाराजांनाही स्वराज्यात तसे करता आले असते, परंतु महाराजांनी ते केले नाही. स्वराज्यात महाराजांनी एकही मशीद पाडली नाही. त्यांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार होते. इब्राहिम खान, दौलत खान, सिद्दी हिलाल, नूर खान बेग, न्यायाधीश काझी असे अनेक मुस्लिम सेवक स्वराज्यात होते. महाराजांच्या अंगरक्षकातही मुस्लिम होते. हे सर्व स्वामीनिष्ठ सेवक होते. महाराजांनी धर्माच्या नावावर वा जातीच्या नावावर भेदभाव केला नाही. त्यामुळे 18 पगड जाती धर्माचे लोक स्वराज्यात सेवा देत होते. राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी राज्याभिषेक शक चालू केला. स्वतःची स्वतंत्र शिवराई आणि होन ही नाणी पाडली. ही नाणी रायगडावरच्या टाकसळीत तयार होत होती. शिवराई हे तांब्याचे आणि होन हे सोन्याचे नाणे होते. दोन्ही नाण्यावर एका बाजूला श्री राजाशिव आणि दुसऱ्या बाजूस छत्रपती असे छापले होते. या दोन्ही नाण्यावर देवदेवतांचे चित्र, नाण्याची दर्शनी किंमत, टाकसाळीची खूण किंवा छपाईचे वर्ष काहीही छापलेले नव्हते. त्यामागे महाराजांचा निश्चित विचार होता की ही नाणी निधर्मी राज्याची नाणी असून ती चिरकाळ टिकणार आहेत. म्हणजेच स्वराज्यही चिरकाळ टिकणार आहेत. याच प्रसंगी महाराजांनी कारभारातून फारसी शब्दांचे उच्चाटन केले. त्यासाठी पर्यायी प्राकृत शब्द निर्माण करून त्याचा राज्य व्यवहार कोश तयार करण्यात आला. शिवाजी महाराज किती दूरगामी विचार करीत होते. आज 21व्या शतकाकडे जाताना पर्यावरणाचा ऱ्हास झालेला दिसतो. विकासासाठी प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना 350 वर्षांपूर्वीच्या महाराजांच्या आज्ञा पहा. आरमारासाठी आंबे, फणस या वृक्षांची लाकडे लागतात, परंतु ही झाडे वर्षा 2 वर्षात होत नाहीत. रयतेने त्यांना लेकराप्रमाणे वाढवलेले असते, तेव्हा त्यास हात लावू नये. झाड जीर्ण झाले असेल तर त्याच्या मालकाला योग्य मोबदला देऊन त्यास राजी करून न्यावे. रयतेनेही एखादे झाड तोडावे लागल्यास त्याच जातीचे दुसरे झाड लावून जगवून मग तोडावे. इतक्या कडक आज्ञा देण्यामागे महाराजांना पर्यावरणाचे महत्त्व पटले होते. याचे नवल वाटल्या वाचून राहत नाही.
महाराजांनी अनेक लढाया केल्या. प्रत्येक लढ्यात काही मराठी फौज कामी येत असे. घरातला कर्ता पुरुष धारातीर्थी पडल्यावर घरातील त्यांच्या पत्नी व मुलांची आबाळ होऊ नये यासाठी महाराज जागृत होते. त्यांच्या कुटुंबाचे आबाळ होऊ नये यासाठी रायगडावर आश्रमगृह बांधले होते. त्यातही निर्धार मुले व स्त्रिया यांची सोय लावली जात होती. ही मुले मोठी झाल्यावर त्यांच्या अंगभूत गुणांनुसार सेवेत सामावून घेतले जात असे. या आश्रमगृहाची देखभाल येसुबाईकडे देण्यात आली होती. प्रजेचा इतका विचार करणारे महाराज श्रेष्ठ वाटतात. महाराजांच्या राज्यात सर्व धर्माचे लोक सेवेत, सैन्यात, आरमारात होते. महाराज कोणताही जातीभेद करत नसल्यामुळे सर्वांना समान संधी देत होते. महार, रामोशी, बेरड हे वाटमारी आणि लुटमार करून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांना महाराजांनी सेवेत घेतले. रामोशींना गडाच्या सुरक्षिततेसाठी पहारे सांगितले. अनेक महार हेर खात्यात कामाला होते. हे लोक काटक, शूर आणि जीवाला जीव देणारे होते. महाराज त्यांना सन्मानाने वागवीत असत. महाराजांसाठी हे अस्पृश्य कधीच नव्हते. महाराज त्यांना नाईक म्हणून संबोधित. महाराजांपूर्वी 600 वर्षे आरमाराचे महत्त्व जाणणारा राजा झाला नव्हता. महाराष्ट्राला 450 मैलांचा समुद्र किनारा लाभला आहे. 15व्या शतकाच्या शेवटच्या दशकात परदेशी दर्यावर्दी भारतीय समुद्रात गस्त घालत होते. त्यामुळे सागरी मार्गाने राज्यावर आक्रमण होण्याची शक्यता होती. ज्या राज्याला समुद्र किनारा आहे त्या राज्याला आरमाराची आवश्यकता असते. स्वराज्याच्या सीमा जशा कोकणला भिडल्या तसे महाराजांना आरमाराचे महत्त्व जाणवू लागले. जंजिराचा सिद्धी आणि मुंबईचे इंग्रज यांच्या जोडीला आपलेही आरमार असावे असे महाराजांना वाटले. महाराजांनी कल्याण भिवंडी घेतल्यावर कल्याणला गलबते बांधण्यास सुरुवात केली. थोड्याच काळात मराठ्यांची 800 तारवे, गलबते, जहाजे अरबी समुद्रात फिरू लागली. 1665 मध्ये बर्सिलोर शहरावर छापा घालण्यासाठी जाताना महाराज स्वतः आपल्या आरमाराचा उपयोग करून गेले. स्वतः समुद्रमार्गे जाऊन हल्ला करणारे महाराज हे एकमेव सत्ताधीश होते. महाराजांचा आपल्या आरमारावर इतका विश्वास होता. 17व्या शतकात हिंदू धर्माची दारे बाहेर जाणाऱ्यांसाठी खुली होती. परंतु एकदा बाटलेल्याला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश नव्हता. महाराजांनी ही धार्मिक क्रांती केली. महाराजांनी बजाजी नाईक निंबाळकर या आपल्या मेहुण्यास हिंदू धर्मात घेतले. इतकेच करून महाराज थांबले नाहीत. बजाजी नाईकांना महाराजांनी परत हिंदू धर्मात घेतले तरी समाज ते मानायला तयार नव्हते. बजाजींचा पुत्र महादजी याचे लग्न जमत नव्हते. एकदा बाटलेल्या बजाजींच्या मुलाला कोणीही आपली मुलगी देण्यास तयार होईना. तेव्हा महाराजांनी आपली स्वतःची मुलगी सखुबाई हिचा विवाह महादजी बरोबर लावून दिला. त्यानंतर 19 जून 1676 रोजी महम्मद कुली खानाचे शुद्धीकरण करून नेताजी पालकर केला. महाराजांनी नेताजी बरोबर भोजन केले. किती क्रांतिकारी विचार होते महाराजांचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 20व्या शतकाच्या पहिल्या दशकातले चरित्रकार कृ. केळुस्कर महाराजांचे अनेक गुण सांगताना लिहितात. महाराजांचा लोकसंग्रह भरपूर होता. औदार्य, शौर्य, वीर्य, पराक्रम, युक्तिमत्ता, साहस असे अनेक गुण महाराजांचे ठायी होते. गुणज्ञता आणि निपक्षपात बुद्धी, निष्कपटीपणा व मित्रभाव, उद्यमशीलता आणि जरब, कल्पकता, तेजस्विता आणि स्वाभिमान हे अलौकिक गुण महाराजांजवळ होते. महाराजांचे व्यावहारिक वर्तन आणि कौटुंबिक वर्तन त्या काळी अत्यंत दुर्मिळ होते. महाराजांची धर्मनिष्ठा, सर्व धर्माभिमान आणि परधर्म सहिष्णुता हे गुण महाराजांचे ठायी एकत्र होते. असे अनेक राजकर्त्यांच्या अंगी असणे आवश्यक असणारे गुण महाराजांच्या ठायी असल्याने कवी भूषणला त्यांची भुरळ पडली नसती तरच नवल. कवी भूषण महाराजांबद्दल लिहितो. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद्र कहा सरजा जस आगे, भूषण भान कृपाण कहा बखुमान प्रताप महितल पागे, राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रण में अनुरागे, बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज से आगे. अर्थ: शिवाजी पुढे कुंद कळ्यात दूध आणि चंद्र यांची शुभ्रता आणि शीतलता काय असणार. सूर्य आणि अग्नीचे तेजही शिवाजी पुढे काहीच नाही. राम, परशुराम आणि बलराम यांचा पराक्रमही शिवाजी पुढे कमीच आहे. सिंह आणि ससाणा यांचे साहस शिवाजीच्या साहसापुढे काहीच नाही. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या राज्याला नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण सर्व विफल झाले. प्रत्येक वेळी तावडीत सापडलेले महाराज सुखरूप त्यातून सुटत होते. या अपयशाचे खापर आपल्या सुभेदारांवर फोडताना
औरंगजेब काय म्हणाला ते कवी भूषण यांच्या शब्दात. चायस्त खां दक्षिण को प्रथम पठायो, व बेटा के हाथ जाड़ के गवायो है. भूषण भन जो भेजो उत औरो तिन बेही कार बरजोर कटक कटायो है. जोई सुबेदार जात शिवाजी सो हारी ताको औरव कहे, याको किबे मन भायो है. मुलुक लुटायो तो लुटायो कहाँ भैयो डील, अपनो बचा थो महाकाज करी आयो है. अर्थ, शाहिस्ते खानाला दक्षिणेत पाठवले तर तो आपला मुलगा आणि हात गमावून बसला. शिवाजीवर ज्यांना ज्यांना पाठवले ते फौजेचा नाश करून आले. अशा हारून आलेल्या सुभेदारांना औरंगजेब म्हणतो, अरे आपला मुलूक लुटला तर लुटला, त्यात काय एवढे. तुम्ही स्वतःला वाचवून आलात, हेच मोठे काम केलेत. याच कवी भूषणने राज्याभिषेकापूर्वी 1 वर्ष शिवभूषण नावाचा काव्यमय ग्रंथ लिहिला. त्यात महाराजांच्या पराक्रमाविषयी तो लिहितो, पातशाह बावनो दिल्ली के पातशाह जीती, पातशाह हिंदूपती पातशाह सेवाने. म्हणजे 52 बादशाह्या ज्या औरंगजेबाने जिंकल्या त्या दिल्लीच्या बादशहाला हिंदूपती बादशाह शिवाजीने जिंकले. महाराजांच्या अंगच्या अनेक अलौकिक गुणांमुळे त्यांची कीर्ती 10 दिशांना पसरली होती. स्वराज्य म्हणजे लोकांना आपले वाटलेले राज्य होते. त्यामुळे महाराजांच्या सर्व स्वकीय आणि परकीय सत्तांनी त्यांचा धसका घेतला होता. साधू संतांना महाराजांचा आधार वाटत होता. शिवाजीच्या हाती हिंदू धर्म सुरक्षित आहे ही सर्वांची भावना होती. त्याच काळात राष्ट्रसंत रामदास स्वामी रायगडापासून 32 किमीवर असणाऱ्या शिवथर घळीत दासबोध लिहित होते. प्रजेला बलोपासनेचे महत्त्व समजावून सांगत होते. महाराजांनी स्वामींच्या कार्याविषयी ऐकले होते. स्वामींचे हजारो रामदासी स्वराज्यात फिरत होते. स्वराज्याचा विचार रयतेत पेरत होते. तरुणांना हनुमानाप्रमाणे बलवान बनवित होते. महाराजांना स्वामींना भेटण्याची इच्छा होती, पण योग येत नव्हता. 3 एप्रिल 1672 रोजी महाराजांना एक सुंदर पत्र पावले. शिवथर घळीतून आलेले हे पत्र समर्थ रामदास स्वामी यांनी पाठवले होते. स्वामींसारख्या अधिकारी संताला महाराजांच्या कार्याची आपणहून दखल घ्यावीशी वाटली, यातच महाराजांचे थोरपण आहे. आपल्या 15 ओवींच्या काव्यमय पत्रात समर्थ म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, तयांचे गुण महत्वासी तुलना कैची. नरपती, हयपती, गजपती, गणपती, भूषपती, जलपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवान, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. हीर उदार नृपूरवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे मोडली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली. सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण. हृदयस्थ जाला नारायण प्रेरणा केली. उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक. धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, आणि काही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊन कित्येक राहती. धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली. कित्येक दुष्ट संहारले, कित्येक धाक सुटले. कित्येकांसी आश्रय झाले शिवकल्याण राजा. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेणो. सर्वज्ञ मंडळ धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हा प्रती. धर्मसंस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण तटले, तेणे चित्र विभागले. प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. महाराजांच्या ठाई असलेल्या थोरपणाविषयी रामदास स्वामींसारख्या अधिकारी राष्ट्रसंतांनी लिहिलेले पत्र पाहून थक्क व्हायला होते. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज आणि डच यासारखी परकीय सत्ताही शिवरायांच्या कर्तृत्वाने भारावल्या होत्या. विशेषतः इंग्रज आणि पोर्तुगीज महाराजांवर लक्ष ठेवून होते. महाराजांबद्दलच्या घडामोडी आपल्या मायदेशी आणि वरिष्ठांना पत्राद्वारे कळवित असत. नवलाची गोष्ट म्हणजे महाराजांचे चरित्र लिहिणारा पहिला लेखक हा पोर्तुगीज होता. कास्मे द ग्वार्डा या पोर्तुगीज गृहस्थाने 1695 मध्ये जगातले पहिले शिवचरित्र लिहिले आहे. महाराजांच्या मृत्यूनंतर 15 वर्षात लिहिलेले हे महाराजांचे चरित्र अधिक विश्वासार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणखी एक थोरपण म्हणजे त्यांना त्यांच्या हयातीतच देवत्व बहाल केले होते. साधारणतः लोक
एखाद्या संताला भजू लागले की त्याचे भक्त वाढू लागतात. नंतर त्या संताच्या मृत्यूपश्चात त्याची समाधी पूजली जाऊ लागते. तेथे मठ वा मंदिरे उभे होऊन त्या संतास देवत्व प्राप्त होते. यात कधी कधी 100-1 वर्षाचा काळही निघून जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते, परंतु त्यांच्या हयातीतच 1678 मध्ये त्यांचे पहिले मंदिर कर्नाटकात धारवाड जिल्ह्यातील यादवाड येथे बांधले गेले. कर्नाटक स्वारीच्या वेळेस महाराजांनी यलम्मा देसाई हिला पराभूत केले होते, परंतु तिचा पराक्रम पाहून महाराजांनी तिला तिचा मुलूक सन्मानाने परत केला होता. त्या प्रसंगी यलम्मा देसाईने महाराजांचे हे पहिले घुमटी वजा मंदिर बांधले. त्यात महाराजांना घोड्यावर बसवले असून त्यांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात ढाल आहे. ग. ह. खरे यांनी हे मंदिर प्रथम प्रकाशित केले. महाराजांचे दुसरे मंदिर 1698 साली छत्रपती राजाराम महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गावर बांधले. हे महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर होय. या मंदिराची आजही विधिवत पूजा केली जाते. वरील 2 मंदिरांव्यतिरिक्त आधुनिक काळात काही मंदिरे व स्मारके बांधली आहेत. महाराजांचे एक स्मारक पन्हाळ्यावर नर्सरी बागेत आणि दुसरे कोल्हापूर येथे अशी 2 मंदिरे स्वरूप स्मारके आहेत. त्याचप्रमाणे कवठे महाकाळ गावात एक स्मारक आहे. त्याचप्रमाणे श्री शैल मल्लिकार्जुन येथे 1974-75 मध्ये एक स्मारक बांधले आहे. महाराजांच्या अंगच्या गुणांचा कर्तृत्वाचा विचार करता एकच सुभाषित तोंडून बाहेर येते, योजकः तत्र दुर्लभः.